ओम शांती। आज आहे 4 जुलै 2026 ची मुरली। महावाक्य आहे, गोड मुलांनो, ज्ञानसागर बाबा तुम्हाला ज्ञानाचा तिसरा नेत्र देण्याकरिता आले आहे, ज्याद्वारे आत्म्याची ज्योत प्रज्वलित होते। प्रश्न आहे, बाबांना कर्णकरावन्हार का म्हटले गेले आहे? ते काय करतात आणि काय करवून घेतात? उत्तर आहे, बाबा म्हणतात, मी तुम्हा मुलांना मुरली ऐकवण्याचे कार्य करतो। मुरली ऐकवतो, मंत्र देतो, तुम्हाला लायक बनवतो आणि मग तुमच्या द्वारे स्वर्गाचे उद्घाटन करवतो। तुम्ही पैगंबर बनून सर्वांना पैगाम अर्थात संदेश देता। मी तुम्हा मुलांना डायरेक्शन अर्थात निर्देश देतो। हीच माझी कृपा अथवा आशीर्वाद आहे। धारणेसाठी मुख्य सारांश आहे। 1. झाले ते झाले, जे घडून गेले ते विसरून गृहस्थ व्यवहारामध्ये राहत असताना सतोप्रधान बनण्याचा पुरुषार्थ करायचा आहे। विनाशा होण्या अगोदर पावन जरूर बनायचे आहे। 2. भारताला स्वर्ग बनविण्याच्या ख्याख्या सेवेमध्ये तत्पर राहायचे आहे। खाणेपिणे अतिशय शुद्ध ठेवायचे आहे। पवित्र भोजन खायचे आहे। आजचे वरदान आहे, स्थूल कार्य करताना सुद्धा मनसाद्वारे विश्व परिवर्तनाची सेवा करणारी जबाबदार आत्मा भव। स्पष्टीकरण आहे, कोणतेही स्थूल कार्य करत असताना नेहमी हे लक्षात राहावे की मी विश्वाच्या मंचावर विश्वकल्याणाच्या सेवेसाठी निमित्त आहे। मला माझ्या श्रेष्ठ मनसाद्वारे विश्वपरिवर्तनाच्या कार्याची खूप मोठी जबाबदारी मिळालेली आहे। या स्मृतीमुळे निष्काळजीपणा संपुष्टात येईल आणि वेळ सुद्धा व्यर्थ जाण्यापासून वाचेल। प्रत्येक सेकंद अमूल्य समजून विश्वकल्याणासाठी जड आणि चैतन्य घटकामध्ये परिवर्तन घडवून आणण्याच्या कार्यामध्ये सफल करत राहाल। स्लोगन आहे, आता योद्धा बनण्याऐवजी निरंतर योगी बना। ओम शांती।